नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये जगन्नाथ म्हणतो, तिलोत्तमा आता तरी डोळे उघड. हे जे काही सगळं केलं ना ते माझ्या लेकीने नाही, तुझ्या या सुनेने. नशीब मी सारंगची कुंडली बघितली आणि त्यामध्ये त्याच्यावर संकट होतं आणि त्यामुळे मी सावध झालो आणि इथे आलो. पण बघतो तर काय, तुझ्या या सुनेने माझ्या लेकीलाच कोंडलं. मला माहिती आहे तू खूप न्यायवादी आहे, तर कर मग न्याय. तेवढ्यात पोलीस येतात आणि म्हणतात, पकडा पकडा या जगन्नाथला. जगन्नाथ म्हणतो, थांबा थांबा, एवढी काय घाई आहे. आता जगन्नाथ ऐश्वर्याची सगळीच पोलखोल करतो. ऐश्वर्या घाबरते आणि आत निघून जाते. जगन्नाथ पोलिसांना म्हणतो, चला आता. तिलोत्तमा तिच्या मागे ऐश्वर्या ऐश्वर्या करत पळते. सारंग आणि सावली देवाला दिवा लावतात. ऐश्वर्या बॅग भरत असते. तिलोत्तम म्हणते, ऐश्वर्या काय करतेस? तिलोत्तम म्हणते, काय करणार मॉम, तुम्ही मला आरोपीच ठरवून टाकलं, त्यामुळे जाण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे. तिलोत्तम म्हणते, त्या मुलीचं मला काही घेणं देणं नाही, पण सारंग, त्याचा तू जराही विचार केला नाही, तो अंधार का केला याचं उत्तर दे आणि खुशाल निघून जा. ऐश्वर्याने ते, मॉम, त्या मुलीला मी कोंडलं हे मला मान्य आहे, कारण मला माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा होता, पण मी सारंगबद्दल कधीच वाईट वागू शकत नाही. मॉम, तुम्हाला वाटतं का मी अशी वागेल? सारंग म्हणतो, वहिनी, मग तू सावलीला का कोंडलं? अगं, ऐनवेळेस ती आली नसती तर माझी हालत काय झाली असती. ऐश्वर्याने ते, सारंग, तुला वाटतं का मी अंधार करेल? अमृता म्हणते, वहिनी असली म्हणून काही पण चेष्टा करायची का? ऐश्वर्याने ते, ही सगळ्यांच्या पुढे पुढे करून प्रॉब्लेम क्रिएट करते, म्हणून मी हिच्यासोबत अशी वागले, पण मी तुझ्याशी असं नाही वागू शकत सारंग. आणि सारंगच्या बाबतीत जे काही घडलं ते मीच करू शकते, असा कसा आरोप करू शकता तुम्ही? सारंग म्हणतो, महायोगायोग समजायचा. ऐश्वर्या म्हणते, कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं नाही होऊ शकत का सारंग? तारा म्हणते, एक्झॅक्टली मॉम, मला नाही वाटत ऐश्वर्या वहिनी सारंगबद्दल असं काही वागतील. एक वेळ त्या बेफिकीर असतील, पण सारंगला इजा पोहोचवण्याइतक्या निर्दयी, क्रूर, बेजबाबदार आणि ढालगज तर नक्कीच नाही आहे. आता सावली खाली बघून घेते, कारण तारा ऐश्वर्याची बाजू घेते, पण त्यामध्ये तिला बरंच काही बोलून जाते. आता ऐश्वर्याचा चांगलाच चेहरा पडतो आणि ती म्हणते, मॉम, तुम्हाला आठवतं भैरवजी तुमच्याशी भांडून गेल्या तेव्हा काय बोलल्या होत्या? नाही तुझ्या मुलाच्या आयुष्यात अंधार केला तर नावाची भैरवजी नाही. आता तिला तर मला आठवतं भैरवी बोललेले असते, नाही तुझ्या लेकाच्या आयुष्यात अंधार केला तर नाव भैरवजी लावणार नाही. ऐश्वर्या ते, आय एम सॉरी तारा, पण आपल्याला सगळ्यांना त्यांचा स्वभाव माहिती आहे. ते रागारागात बोलून गेले असतील, नाही म्हणजे असतील त्या नालायक. सारंगला इजा होण्याइतक्या क्रूर, निर्दयी, बेजबाबदार आणि हलकट तर नक्कीच नाही आहे ना? तारा म्हणते, माझी मम्मा. ऐश्वर्या म्हणते, आय नो, प्रत्येकाला आपली मम्मा प्रियच असते, असं आपण तिच्याबद्दल विचारही करू शकत नाही, पण ज्या टोनमध्ये त्या बोलल्या त्यावरून असंच वाटतं. ऐश्वर्या निघून जाते. तिच्या मागे तिलोत्तमा. पोलीस स्टेशनमध्ये जगन्नाथ हाय चालू असतं आणि म्हणत असतात, झालीच पाहिजे, जगन्नाथला शिक्षा झालीच पाहिजे. आता जगन्नाथ पण ओरडतो, झालीच पाहिजे, मला शिक्षा झालीच पाहिजे. समोर येऊन म्हणतो, पण कशासाठी? ती बाई म्हणते, तुम्ही अंधश्रद्धा पसरवताय. तुम्ही कुंडलीत बघितलं कुणाचा तरी जीव धोक्यात आहे, असं कधी घडतं का? जगन्नाथ म्हणतो, ठीक आहे, नसेल घडत, पण तुम्हाला कळलं होतं ना त्याचा जीव धोक्यात आहे, तुम्ही वाचायला नाही गेलात, काय केलं? पोलीस स्टेशनला आलात. बरं ठीक आहे, हे सगळं जाऊ द्या, पण तुम्हाला कसं कळलं त्या मुलाचा जीव धोक्यात आहे? आणि मी त्याची कुंडली बघितली, पण ती बाई खूप काही बोलत असते आणि म्हणते, सांगताल का पुढच्या 10 मिनिटात काय होणार आहे? जगन्नाथ म्हणतो, एक काम करतो, तुमचीच कुंडली सांगतो. आता जगन्नाथ तिची चांगलीच पोलखोल करतो आणि म्हणतो, नवरा सोडून गेला, संतती सुख काय, फार काही विशेष गोष्ट नाही, नाही म्हणजे लेखाय असतील, पण तुमचं त्यांचं काही पटत नाही. आता तो बाईबद्दल बरंच काय सांगतो. ती बाई म्हणते, हा माझा भविष्यकाळ झाला, पुढच्या 10 मिनिटात काय घडणार आहे ते सांगा. जगन्नाथ म्हणतो, 10 मिनिटाचं कशाला, 2 मिनिटात काय घडणार ते सांगतो. तिलोत्तम येते आणि म्हणते, ऐश्वर्या. ऐश्वर्याने ते, मॉम,
मला वाटलं नव्हतं तुम्ही माझ्यावर आरोप करताल. तिलोत्तम म्हणते, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण तू जे काय केलं ना ते योग्य नाही आहे. तेवढ्यात सावली आणि सगळे येतात. तिलोत्तम म्हणते, ह्या मुलीची माफी माग. ऐश्वर्या पुढे येते आणि सावलीचा हात हातात घेते. सारंग म्हणतो, वहिनी एवढ्या नाही भागणार, माफी माग. ऐश्वर्या म्हणते, सारंग माझ्या वागण्यातून नाही दिसत का रे? सारंग म्हणतो, नाही. सावली म्हणते, जाऊ दे ना सारंग सर. सारंग म्हणतो, नाही. ऐश्वर्या सॉरी म्हणते. सारंग थँक्यू म्हणून निघून जातो. आता सावली पण त्याच्या मागे पळते. तारा, ऐश्वर्या आणि तिलोत्तम असतात. तारा म्हणते, एकदाचं झालं सगळं सॉल्व. तिलोत्तम म्हणते, नाही तारा, भैरवीला भेटावंच लागणार. ती आता निघून जाते. तारा ऐश्वर्याला म्हणते, वहिनी तुम्हाला खरंच वाटतं का माझी मॉम असं काही करेल? ऐश्वर्या म्हणते, तारा तूच ऐकलं ना तुझी मॉम काय बोलली? आता मात्र तारा आणि ऐश्वर्यामध्ये चांगलेच मतभेद होतात. जगन्नाथ म्हणतो, आता दुसऱ्या मिनिटाला इथं फोन येईल, माझ्या हातकड्या काढल्या जातील आणि मला मुक्त केलं जाईल. ती बाई मुरका मारते. तेवढ्यात फोन येतो. देवाने घोरपडे हसायला लागतात. देवा फोन घेऊन हसायला लागतो आणि म्हणते, येस सर, शेळके हातकड्या काढा. जगन्नाथ म्हणतो, थँक्यू देवा. त्या बाईला म्हणतो, आता सांगताल नक्की काय घडलं? ती बाई म्हणते, मला एक व्हिडिओ आला होता आणि झालेला प्रकार सांगते. आता मात्र जगन्नाथला खूप राग येतो. तिलोत्तमाची गाडी येते. ती गाडीतून उतरते आणि मोठ्याने ओरडते, भैरवी बाहेर ये. भैरवी बाहेर येते आणि म्हणते, का आज तुझ्यावर अशी का वेळ आली माझ्या दारात येण्याची? तिलोत्तम म्हणते, तुला ऑन करायला आले मी. माझ्या सारंगपासून आणि माझ्या कुटुंबापासून लांब राहायचं. भैरवी कुच्चित हसत म्हणते, तसं पण मेंदळे कुटुंबाबरोबर मला काही संबंध ठेवायचा नाही आहे. तिलोत्तम बोलते, नकोच ठेवू. माझ्या कुटुंबाच्या आसपास पण फिरकायचं नाही. जेव्हा तू माझी मैत्रीण होती तुझ्यावर मी जीव ओवाळून टाकला, पण आता तू माझी मैत्रीण नाही आहेस. पण आता परिस्थिती वेगळी आहे. मी एक आई आहे. मी जशी सरस्वती बनून माझ्या मुलांवर संस्कार करू शकते, जशी अन्नपूर्णा बनून त्यांना घास खाऊ घालू शकते, कालिका बनून तुझ्यासारख्या माणसांपासून त्यांचं रक्षणही करू शकते. माझ्या मुलांच्या अंगावर एक जरी खर्चट आली ना, तुला पश्चाताप होईल. तिलोत्तमात जायला लागते, पण भैरवी मात्र स्माईल करत असते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.